गुड मॉर्निंग गाईज. आज आमचा डे 3 आहे. तर आज आम्ही चाललो आहे गुलमर्गला. तिथे आम्ही स्पेशली गंडोला राईड आणि ड्रंक वॉटरफॉल हे सगळं बघणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला लवकर निघायचं होतं, पण शेवटी लेट झालाच. कारण का कालचा एक्सपिरियन्स आमच्याकडे होता. काल आम्ही लेट निघालो, तिकडे लेट पोचलो, त्यामुळे आमचे 1-2 स्पॉट राहिले. तर आज पण आम्ही ठरवलेलं लवकर निघू, पण शेवटी लेट झालाच. त्यामुळे आता वाजलेत किती 9. आम्ही आता निघतोय. निघायचं होतं 8 वाजता, पण 1 तास लेट झाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण भेटूया गुलमर्गला. गाईज आता आम्ही गुलमर्गला पोचलोय, पण अशा एका पॉईंटला पोचलोय जिथे आम्हाला आमची टॅक्सी आता सोडावी लागेल आणि तिथून दुसरी आम्हाला टॅक्सी पुढे घेऊन जाणार. कारण का आमचा ड्रायव्हर बोलतो की ही टॅक्सी पुढे चालणार नाही, त्यासाठी चेनवाली म्हणजे ज्या टायरला चेन लागलेली असतात ना, ती टॅक्सी पुढे चालणार. आता ती टॅक्सी आम्हाला घेऊन पुढे जाणार. गुलमर्गचं आमचं जे प्लेस आहे ना, जिथे आम्हाला एक्सप्लोअर करायचं, तिथपर्यंत आम्हाला दुसरी टॅक्सी घेऊन जाणार. गाईज माझ्या मागे बघा काय मस्त व्ह्यू आहे. मस्त आहे व्ह्यू. आणि इथे खूप फॉग आहे, कारण का इथे थंडी पण तेवढीच आहे. लेके जाऊंगा अनएक्सप्लोर्ड जगह जहाँ पे आपके बगैर कोई नहीं होगा। गगल डारा के बगैर मैं आपको लेके जाऊंगा। एक तो ड्रंक वाटरफॉल भी लेके जाऊंगा और आते हैं रंगावाली वगैरह जो आप एक्सप्लोर करेंगे। मुझे ना वो फॉरेस्ट इसके बीच में से वहाँ पे कुछ आपको नजर नहीं आएगा, वो अनएक्सप्लोर्ड जगह। मुझे आपकी बात पूरी समझ में आई। बर्फ वगैरह नहीं होगा उधर, लेकिन एक वाटरफॉल और जो नेचुरल ब्यूटी है वो नजर चाहिए। हाँ, वही आएगा आपको. तर फ्रेंड्स, आता आम्ही त्या टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलणं केलं, म्हणजे जो आता आम्हाला पुढे घेऊन जाणार ना, त्याच्याशी बोलणं केलं. तर तो आता आम्हाला सांगतोय की तो आम्हाला हिडन प्लेसेसला एक्सप्लोअर करायला घेऊन जातोय. तर बघू आता तो आम्हाला कुठे घेऊन जातोय. गाईज ॲक्च्युली गुलमर्गला आम्ही गेलो नाही, कारण का आम्हाला गंडोला राईड करायची होती. पण गंडोलाला एवढी लाईन आहे की जवळजवळ आम्ही जर लाईनमध्ये उभे राहिलो तर 4 ते 5 तास जातील. त्यामुळे मग आम्हाला तिथे जाऊन फायदाच नाही आहे काही. आणि मग तिथे 4-5 तास जर आम्ही तिथे फुकट घालवले तर मग पुढची साईट सीन आम्हाला करायलाच मिळणार नाही. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतलं की आपण गंडोला स्किप करूया आणि इथली लोकल नाही, असे हिडन प्लेसेस आहेत जिथे मस्त मस्त व्ह्यू आहेत, तिथे आपण एक्सप्लोअर करू. म्हणजे जे हिडन प्लेसेस कोणी मोस्टली लोकांनी बघितले नाही आहेत, खूप कमी लोकांनी बघितलेत, असे प्लेसेस आपण जरा इथे एक्सप्लोअर करू, असं आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतलं. आणि आता आम्ही त्या डिसिजननुसार आता आम्ही पुढे चाललो आहे. तर आता मी एका हिडन प्लेसवर आलो आहे. तर हे मागे असं सगळं नेचर आहे. हे बघा माझ्या मागे तुम्हाला हे नेचर सगळं दिसत असेल. तर इथे खूप सारे चांगले फोटोज येऊ शकतात, रील्स बनवू शकतात. मस्त प्लेस आहे आणि फ्रेश एअर आहे. म्हणजे इथे फ्रेश एअर तर सगळीकडेच आहे, पण इथे जरा अजून चांगलं वाटतंय. तर गाईज तुम्ही इथे येऊ शकता हिडन प्लेसवर एक्सप्लोअर करायसाठी. तर गाईज आम्ही आता दुसऱ्या पॉईंटवर आलो आहे. पण ॲक्च्युली आमच्याबरोबर असा एक किस्सा घडला की आम्ही गाडीतनं येत होतो, तर अचानक आम्हाला आर्मीने थांबवलं आणि विचारलं कुठे चाललेत. तर आम्ही बोललो की आमचे ड्रायव्हर आम्हाला घेऊन चाललेत म्हणजे हिडन प्लेसेस दाखवायला. तर ते लोक बोलतात अरे वरती जाऊ नाही शकत, चिल पॉईंटला जाऊ शकत नाही, चिल पॉईंट बंद आहे, तिथे ऑपरेशन चालू आहे. असं बोलल्यावर थोडं आम्हाला वाटलं असं की म्हणजे आम्हाला काय चुकीच्या ठिकाणी तर घेऊन नाही चाललेत ना. पण नंतर मग असं आर्मीवालेच बोलले की पुढून खाली जावा, खालून तो रस्ता आहे, तिथून तुम्ही पुढे जिथे तुमचा जो पॉईंट आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर मग थोडा जीवात जीव आला आणि त्यानंतर मग पुढे आम्ही जसं ट्रॅव्हल करतोय तसे आर्मीचे बेसिस पण होते, आर्मी बेस पण होते आणि आर्मीची लोकं पण होती. त्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी चेकिंग होत होती, त्यामुळे पूर्णपणे सेफ आहे. म्हणजे पहिला आम्हाला भीती वाटली, पण नंतर जसं आम्ही पुढे म्हणजे पुढे आमची गाडी जात होती तसं आर्मीवाले पण दिसत होते, आर्मीची लोकं पण होती आणि प्रत्येक ठिकाणी आमची चेकिंग होत होती. आम्हाला विचारत होते कुठे चालले. तर आम्ही सांगत होतो, आमचा ड्रायव्हर सांगत होता पॉईंट, ज्या पॉईंटवर आम्हाला घेऊन चाललंय तो पॉईंट सांगत होता. तर मग ते बोलले ठीक आहे जावा तुम्ही पुढे जाऊ शकता.
म्हणजे सेफ आहे. आणि ते स्वतः पण बोलले की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता, सेफ आहे पुढे, काही टेन्शन घेऊ नका. आता ज्या पॉईंटला आलो आहे ना त्या पॉईंटला पण व्ह्यू छान आहे, खूप मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला मी हा व्ह्यू दाखवतो गाईज. ही पूर्णपणे शांत प्लेस आहे आणि मस्त प्लेस आहे, फुल थंड इथे, म्हणजे एवढी पण नाही पण चिल्ड आहे एकदम वातावरण. आणि पूर्णपणे शांत प्लेस आहे, मस्त इथे तुम्ही येऊन रील्स फोटोज मस्त इथे तुम्ही शूट करू शकता. खूप छान आहे, हिडन प्लेस आहे. आणि ॲक्च्युली आता इथे म्हणजे एवढं ग्रीन नाही आहे. ते लोक म्हणतात की इथे जेव्हा हे असतं ना समरमध्ये खूप इथे ग्रीनरी असते. म्हणजे आताच थोडं सुकलेलं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही समरमध्ये याल ना तर इथे खूप ग्रीनरी असते आणि हे सगळं ग्रीन झालेलं असतं, म्हणजे सगळं भरलेलं असतं, हिरवळ हिरवळ असते सगळीकडे. तर तुम्हाला दाखवतो मी. आमच्या ड्रायव्हरनी आम्हाला फोटोज दाखवले जे त्यांनी समरमध्ये क्लिक केलेत. पूर्ण हिरवळ, पूर्ण मस्त वाटतं गाईज. गाईज तर आता आम्ही इथे सगळे मस्त फोटोज व्हिडिओज रील्स बनवतोय. खूप छान वाटतंय नेचरमध्ये, ॲक्च्युली खूप छान वाटतंय. बर्फामध्ये तर मजा येतेच, पण नेचरमध्ये त्यापेक्षा जास्त मजा येते. आणि गाईज आपण सिटीमध्ये राहतो तर आपल्याला असं नेचर कुठे बघायला मिळतं? मोस्टली गावी किंवा अशा ठिकाणी आल्यावर आपल्याला हे नेचर बघायला मिळतं. तर गाईज पूर्णपणे सेफ आहे, काही टेन्शन नाही आहे. तुम्ही बिंदास या इथे येऊन, तुम्ही नेचरला मस्त नेचरची आनंद घ्या आणि इथे रील्स बनवा, फोटो काढा, सगळं एन्जॉय करा. मी आलो आहे, मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही, मी एकदम मस्त एन्जॉय करतोय. आता आम्ही रंगमर्गमध्ये आलो आहे. रंगमर्गमध्ये आम्हाला त्यांनी असं सांगितलं की इथे पुढे कोणचा व्ह्यू दिखता है? वो विलेज का व्यू यहाँ से आप कौन सा विलेज कौन सा है लेकिन? हाँ, इसको बोलते हैं फिरोजपुरा और माहिन वगैरह है, द्रंग आता है इस साइड। हाँ। वो आप देख सकते हो उन विलेज का व्यू। अच्छा, मतलब वो सब विलेज का व्यू दिखता है वहाँ से? वो आप देखो, थोड़ा बैक कैमरा अगर आप Yes, yes, yes. तो गाईज आता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला व्हिडिओमध्ये तो इथून टॉप व्ह्यू आहे. इथून विलेजचा व्ह्यू दिसतो. एवढा क्लिअर दिसणार नाही कारण का पूर्ण फॉग आहे, त्यामुळे पूर्ण क्लिअर दिसणार नाही. पण मी जेवढं मला जमेल तेवढं मी झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण इथून उभा राहून पूर्ण व्ह्यू दिसतो विलेजचा. मला म्हणजे नॉर्मली डोळ्यांनी दिसतोय नॉर्मली, पण व्हिडिओमध्ये थोडा दिसणार नाही कारण का फॉग आहे म्हणून. आम्हाला इंडियन आर्मीचे सोल्जर्स भेटलेत, तर मी त्यांची परमिशन घेतली आहे की त्यांना मी व्लॉगमध्ये घेऊ शकतो का? तर ते बोलले ठीक आहे, आपण व्लॉगमध्ये त्यांना घेऊ शकतो. सर जय हिंद. जय हिंद ब्रो. सर आम्हाला भेटले, सरांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं. सर बोलले तुम्ही एकदम सेफ आहात, काही टेन्शन घेऊ नका. हां, इट्स आवर ड्युटी. येस. तर सर बोलले तुम्ही पूर्णपणे सेफ आहात, टेन्शन घेऊ नका, आम्ही लोक आहोत तुमच्या सेफ्टीसाठी, त्यामुळे तुम्ही बिंदास एन्जॉय करा, काही टेन्शन घेऊ नका. थँक्यू सर. गाईज फायनली आम्ही आलो आहे ट्रंक वॉटरफॉल आणि आता माझ्या मागे बघा ट्रंक वॉटरफॉल गाईज. हा बघा, वाव मस्त आहे गाईज. इथे आलो ना खूप मस्त वाटलं. ॲक्च्युली हा ट्रंक वॉटरफॉल बघायचाच होता कधीपासून, म्हणजे हा फ्रोझन असतो पण आता सध्या हा फ्रोझन नाही झालाय, त्यामुळे असा नॉर्मल आहे. पण रेग्युलर म्हणजे हे लोक असे म्हणतात की इथे फ्रोझन वॉटरफॉल असतो हा. हाँ भाई बोल रहे भाई कभी जमेगा? भाई जनवरी में जमेगा, जनवरी में. जनवरी में जमेगा. भाई बोल रहे जनवरी में जमेगा. एक नंबर, खूप मजा येते. का वाटतं का व्ह्यू आहे ट्रंक वॉटरफॉलचा, कडक एक नंबर व्ह्यू आहे.
आता आम्ही आलो इथे फेमस इथे शॉल्स मिळतात, काश्मीरी शॉल्स. तर आता माझे फ्रेंड्स सगळे शॉल्स खरेदी करतात घरी नेण्यासाठी. मी पण बघतो 2-3 शॉल्स मला आवडत आहेत का. हे बघा गाइस. हेलो गाइस. और ये सर है जो हमें शॉल्स दिखा रहे हैं. सर हाय. Hi. From almost plain fabric, it's 8,500 rupees starting. If you want to see, I can show you. उसमें प्रॉपर प्लेन फैब्रिक मैं आपको दिखा सकता हूँ फैब्रिक उसका कैसा होता है. बट ये पश्मीना नहीं है, मैं उसका पश्मीने का भी दिखा सकता हूँ. ऐसा प्लेन रहता है वो. मार्केट में इसको भी लोग पश्मीना बोलते हैं, मगर ये पश्मीना होता नहीं है. ये कॉपी ऑफ पश्मीना होता है. इसको 120 काउंट वूल बोलते हैं, जो मार्केट में आपको मिलेगा. ता कैसे अटैच मजे प्लेन नागा पश्मीना, उसमें आपको प्रॉपर जीआई टैग. तर गाईज आता आम्ही गुलमर्गवरून रिटर्न चाललो आमच्या हॉटेलमध्ये. आमचं जे पण साईट सीन होते ते आता कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे आम्ही जेवढे पण ते म्हणजे ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं हिडन प्लेसला घेऊन जाणार आणि ड्रंक वॉटरफॉलला घेऊन जाणार. तर तिकडे आम्ही जाऊन आलेलो आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे आमच्या हॉटेलमध्ये. ॲक्च्युली सीन काय आला, आम्हाला करायचं होतं ते हे काय बोलतात त्याला गंडोला राईड. पण गंडोला राईडला एवढी लाईन आहे ना की तिथे 4 ते 5 तास जाणार. आणि मग आम्ही विचार केला, मग डिसिजन चेंज करून मग आम्ही दुसरं घेतलं. आणि आय थिंक आता मला असं वाटतं की आम्ही जे डिसिजन चेंज केलं तेच खूप चांगलं होतं. कारण का गंडोला राईडपेक्षा मला नेचरमध्ये जायला खूप आवडलं आणि नेचर बघायला खूप आवडलं. त्यामुळे मी नेचरमध्ये खूप जास्त एन्जॉय केलं, गंडोलापेक्षा जास्त एन्जॉय केलं. त्यामुळे मी खुश आहे. जिथे मी जाऊन आलो तिथे मी खुश आहे. गंडोला नाही केलं चालेल, नो प्रॉब्लेम, पण मी बाकी नेचर तर एक्सप्लोर केलं. तर गाईज आता आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही चाललो आहे पेलगामला. तर आपण भेटूया उद्या पेलगाममध्ये. बाय.